नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आत्ता निमसोडच्या पारंपरिक ओपनच्या मैदानामध्ये आणि कालच ही खरेदी झाली. म्हणजे शेवाळे आबा आपले बैलगाडी क्षेत्रातले एक अनुभवी व्यक्तिमत्व, त्यांची विक्रमी खरेदी म्हणजे झरेचा पाखऱ्या आपण पाहू शकता. आणि आत्ताच गटपास झालाय आणि आज सोबत पाहाला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. चला तर मग कोणती कोणती बैल सेमीसाठी पात्र आहेत ते पाहूयात. मित्रांनो, सप्तहिंद केसरी सुंदर पण गट पास झालाय आणि गट क्रमांक 1 मध्ये पाहिला आणि आज सोबत पाहिला शिरसवडीकरांची रायफल. मित्रांनो, घोटकरांचा सर्जा पण गट पास झालाय. गट क्रमांक 2 मध्ये पाहिला, 3 मध्ये पाहिला सॉरी. नमस्कार, काय म्हणते, कसं वाटते वातावरण, कसं वाटते खटाव भागात? आणि या खटाव भागामध्ये आल्यावर काय मुंबईमध्ये गरमी जास्त आहेत तसं व्यवस्थित आहे तर हा. आणि आज सर्वांच्या मनातील जोडी म्हणजे जी जोडी कायम पळते त्यावेळेस गुलाल घेतेच. काय सांगाल या जोडीबद्दल? आणि कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं आज? म्हणजे बरं बरं, प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असतात? प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया असतात हमेशा गाडी मैदान. सकाळी कोण कोण आलंय पाहिल्यावर? बरेच जणांच्या कमेंट आले की बरेच जणांची इच्छा असते ही जोडी पळावी म्हणून. बरेच जणांचे असे आम्हालाही फोन असतात. बरं, आज बरेचसे मेंबर आलेत. किती जण आले एकूण सगळे? आम्ही मुंबईवरून जवळ 16 जण आलो. बरं बरं. आणि इथले मेंबर वेगळेच प्रेम करणारे सर्व सर्जावर. सर्जाचं मला वाटतं आज डावीनं होतं ना? डावीनं होतं. असं काय असतं का की उजवीनं झोपत नाही कधी? म्हणजे असं काय जसं वाटेल तसं झोपतं त्याला? दोन्ही खांदी पोहतो ना? बरं, शुभेच्छा तुम्हाला सेमी अँड फायनलसाठी. जुळेवाडीचा राजा पण गट झालाय. नमस्कार दादा, काय म्हणताय? आज निवांत बसलाय? गट काढला बरं, आत्ताच काढलंय? आता काढला. आज कुणासोबत पडलं? निमसोडचा कॅप्टन म्हणून वाचलोय. बरं, आदत वयापासून आपल्या मागे लागले मला बैल. बरं, त्यांची पण इच्छा पूर्ण झाली. इच्छा पूर्ण केली म्हणजे गावचं मैदान घेऊन टाका. दादा, कशी पाहिली जोडी? काय गाडी चांगली. बरं, पहिल्यांदाच नियोजन? हो, पहिले. आज काय गाड्या कमी आहेत? कमी आहेत गाड्या. कमी आहेत गाडी. कमी आहे तर सगळ्या चांगली आहेत गाडी. स्पर्धा आहे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा गटपास झालाय गट क्रमांक 5 मध्ये आणि आज सोबत पाहाला शेवाळे आबा यांची नवीन खरेदी झरेकरांचा पाखऱ्या. मित्रांनो, शिरसवडीकरांची रायफल सुद्धा गट पास झाले. गट क्रमांक 1 मध्ये पाहिले आणि आज सोबत पाहाला सप्तहिंद केसरी सुंदर. दाजी नमस्कार, काय म्हणताय? आज मोठं नियोजन आहे आज. कसं झालं पायरा वगैरे? काय पायरा केला बर. आणि कशी वाटली जोडी पाहताना? म्हणजे कुठे पाहिले? कर्जतला का? बरं बरं. कसं स्पीड लागलं? काय गाडी चांगली पळते? काय वेगळे पण काय जाणवतं? तुम्ही बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला बैलगाडीची. तशीच पळते ना गाडी? बरं बरं. आज कुठल्या खांदी झोपलेलं रायफल? उजवीनं. नेहमी उजवीलाच असतो? दोन्ही खांदी. बरं बरं. आज काय सेमी अँड फायनलसाठी काय आतुरता? काय एक नंबर करायचा? एक नंबरच करायचे. चालतंय, शुभेच्छा. मित्रांनो, नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत पाहिला घोटकरांचा सर्जा. घोटचा सर्जा आणि बकासूरची जोडी पळून सेमीमध्ये प्रवेश केला. काय वातावरण? काय पुण्यामध्ये कोण काय? हा, इलेक्शन कडे लक्ष द्यायला टाइम नाही मला. नाही काय? काय म्हणताय? काय सांगाल जोडीबद्दल? काय नाही, सुंदर गाडी पळाली. हा, जेव्हा जेव्हा पळते तेव्हा चांगलीच पळते ही जोडी. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेमी. गर्निकीचा राजा गटपास झालाय आणि आज सोबत पाहिला मोरदरीचा हरण्या. 301 हरण्या. सलग 4 मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी हरण्या. केसरी फका सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 9 मध्ये पाहिला. दादा नमस्कार, काय म्हणताय? आज कशी पाहिली जोडी? काय चांगली पडली? कडेनं गट काढला. बर बर बर. काय आनंद आहे आज? आनंद आहे, तर सेमी पास झाले. आनंद. बर बर. एक पडाव तुम्ही पार केला म्हणावं लागेल. बर. सोबत कोण पडलं म्हटलं? पंढरपूरचा बैल होता. पंढरपूरचं भारत. बर. पहिल्यांदाच नियोजन झालंय ना? चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, सर्व मेंबर्स आलेले आहेत बघा, गर्निकाच्या राजावर प्रेम करणारे. नमस्कार बाबू शेठ, काय म्हणताय? पुसेगावचं मैदान जवळ येते? आता जवळ आहे की अजून महिना आहे. हा, महिना म्हणजे रंगीत तालीम सुरूच आहे. काय म्हणते, काय आव्हान असेल समोर? आता मागच्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी जिथून म्हणजे आपला राजा उजेडात आला.
आता बघू का आता गाडी पळवून बघाय 2-3 कुठल्या तरी हा 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 मग ठरवायचं कुठली गाडी पळव. तसं म्हणजे आत्ताच प्लॅनिंग चालू आहे कुठली जोडी चांगली पळते. 4-5 मैदानाचं व्हायला पैर केले. बर बर काय सांगाल हे प्रेमाबद्दल काय सांगाल सर्वजण आलेत आज. ही बघा ही दोघांची घ्या, या औरंगाबाद मधून आलेच बघा दोघं. संभाजीनगर वरून आलेत. काय राजाबद्दल काय सांगाल. राजाबद्दल तर काय सांगायचं, हा राजा राजाच आहे. राजा राजाच दादा ये की रे तू. एवढ्या लांबून आलाय खास हो राजाला पाहिलं. बघा म्हणजे आजचा अड्डा बघायचा. बरं कसं वाटलं राजाला पाहून. मस्त वाटतंय. हा काय आवडतं राजाच्या पळामधलं काय आवडतं. पहिल्यापासून आपल्याला पळ आवडतो राजाचा. आज आमचा माणूस नाही आणला बाबा नाही आले होय. आले तुम्ही बर बर चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा काय जेवण चाललंय काय. बर बर आज काय कोणता बैल आणलेला. चंदर गटपास झाला ना किती वेळामध्ये. दुसऱ्या गटात कुणासोबत पडला आज. रायफल कुठलं. वाकेश्वरचं चांगलं पायरा आज. कशी पाहिली जोडी काय. एक नंबर पाहिली. आणि आपलं चंदर कुठल्या खांदी पडला आज. डावीनच पळतो का दरवेळेस. बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमी आणि फायनल साठी. शेवाळे आबांची नवीन खरेदी म्हणजे सर्वांचा लाडका आपला पाखऱ्या. दादा नमस्कार. नमस्कार. काय कसं वाटतंय एवढी मोठी रक्कम आणि विक्री झाली. चांगलं वाटतंय की हा आपल्याच घरात बैल गेला बरोबर. समाधान वाटतंय. हा चांगल्या माणसापाशी बैल गेला. कशा पद्धतीने निर्णय कसा झाला काय. निर्णय म्हणजे आमचं कारण तुमच्या आवडतं बैल नाही आहे. माझ्या लय आवडतं. हा मग आमचं ती बारकं तुमचं कळणार नाही तुला. बर मग त्यांचं म्हणजे आबांचं त्यांचं संबंध आहे. रोज डेली दिवसात 4-5 फोन होते. बर मग त्या बैल काय त्यांनी एकदा दोनदा मागितला होता आबांनी. बर आमचं मी तर काय आलं नव्हतं. बरंच जणांनी बैल मागितला. मागायची जाय असं. मग आमच्या कळणाने फोन केला आबांना. आबा एवढा बैल घेऊ लागते असं तसं. मग आबांनी आपला परवा दिवशी रात्री फोन केला. आबा म्हणलं त्यांना उद्या आम्ही येतो. मग आता या म्हणलं. आल्यानंतर मग मी जॉन नव्हतं प्रवीण दसवडकर होतं आणि दोघं जण आली 5-6 जण आली. आणि जॉनला आई जण ती दादा काळे त्यांची पोरं होती. त्यांनी झालं उद्या व्यवहार झाला. बसली बैठक बसली व्यवहार झाला. चांगलं वाटतंय. हो चांगलं समाधान वाटतंय. चांगल्या माणसापाशी बैठ घ्या. आज कुणासोबत पडलं. बुलढाणा एक्सप्रेस. बुलढाणा एक्सप्रेस चांगली पडली ना जोडी. चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. कार नमस्कार मित्रांनो शेवाळे आबा यांची विक्रमी खरेदी म्हणजे आज सर्वांचा लाडका झऱ्याचा पाखऱ्या आपल्या समवेत आहे. दादा काय सांगाल काय आनंद आहे. आनंद म्हणजे असा आहे की